हळदीचा व्लॉग पार्ट 2 मध्ये आपलं स्वागत आहे। आता संध्याकाळ झाली आणि जेवणाची तयारी चालू होती। सगळ्यांना जेवण वाढून झालेलं होतं। इथे पंगत बसली होती पहिली आणि आम्ही दर्शन घेऊन मोकळे झालो। त्यानंतर आम्हाला पण जेवायचं होतं, कारण सगळे पाहुणे जेवल्यानंतर आमची पण पंगत बसणार होती आणि पुढचे कार्यक्रम सुरू होणार होते। कार्यक्रमामध्ये पहिले सगळे फोटोज काढणार होते आणि त्याच्यानंतर बाकीचे डान्स वगैरे ठरवले होते। त्यामुळे फोटोज वगैरे सगळं होण्यासाठी आधी डेकोरेशन कंप्लीट करावं लागतं आणि ते डेकोरेशन कंप्लीट करेपर्यंत प्रिशाला मम्मी पप्पा मस्त जेवण भरवत होते। संध्याकाळी जेव्हा पंगत बसते ना, तेव्हा मला सुचत नव्हतं काय करू आणि प्रिशाला पप्पा मंदिरात घेऊन गेले। नंतर लाईटिंग वगैरे लावली होती, इतकी छान वाटत होती, इतकं सुंदर ॲस्थेटिक लुक होतं ना त्याचं। रात्रीचं आम्ही जेवायला बसलो सगळ्यांचं जेवण झालेलं होतं। त्याच्यानंतर हळदीच्या प्रोग्रामची सुरुवात होणार होती, पण त्याआधी हे एक नवीन काहीतरी माझ्यासाठी होतं, तुमच्यासाठी पण नक्कीच नवीन असेल। मला इथे यायला थोडा उशीरच झाला, कारण प्रिशा त्रास देत होती म्हणून मी तिथे लेट आली। इथे सौभाग्य लेणं किंवा देणं असं काहीतरी असते ते म्हणतात बायका। आणि त्यानंतर सगळ्या बसल्या होत्या आणि सगळे वाट बघत होते की कधी हळदीचा प्रोग्राम सुरू होतो। आणि प्रिशा बघा तुम्ही कशी नाचते, तिचा डान्सच बघा तुम्ही आता। आता सगळे निघाले होते घरी जायला, पण एक डीजे डान्स तो बनता है ना। प्रिशा इतकी जास्त नाचली की तिला खूप भूक लागली होती। आम्ही कोणीच तिला म्हणलं नाही नाच वगैरे, पण ती गाण्यांच्या तालावर स्वतःच नाचत होती आणि इतकी भूक लागली होती तिला। मम्मी तिला जेवण भरवत होती, तरी ती सारखी तिकडेच पळत होती आणि नाचायचंच बघत होती। सगळे आपापल्या घरी गेले होते, पण प्रिशा काही फोटोग्राफरला सोडतच नव्हती, त्यांच्या मागे जात होती किंवा त्यांच्या बॅगमध्ये बसू का म्हणत होती। आणि त्यांना पण प्रिशा खूप आवडली, ते म्हणले खूप एन्जॉय केला आम्ही आणि तुमची मुलगी खूप छान नाचते आणि पोज पण खूप छान देते, आम्हाला पण बरं वाटतं असं कोणी म्हणत होतं। चला बाकीचे गप्पा आपण आता नेक्स्ट व्लॉगमध्ये मारूया, तोपर्यंत बाय बाय।